समाजाला न्याय देण्यासाठी लढतोय, धैर्यशील माने. इचलकरंजी. कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढतो आहे, त्याच्या पाठीमागे समाजाने उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी केले. मराठा महासंघ, मराठा मंडळ, नाभिक समाज आदी ठिकाणी जाऊन खासदार धैर्यशील माने यांनी समाज बांधवांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धैर्यशील माने म्हणाले, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनी इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या माध्यमातून भारतातील सर्वच खुल्या प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ 90% मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे. माझ्या खासदारकीचा पहिला निधी इचलकरंजीमधील शिवतीर्थासाठी दिला. शिवतीर्थासाठी 10 कोटींहून अधिक निधीची गरज आहे. मुख्यमंत्री तो निधी देण्यास बांधील आहेत. ते निधी कमी पडू देणार आहेत. मागील निवडणुकीत मुलांच्या हाती दगडाऐवजी पेन देण्याची घोषणा केली होती. UPSCच्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी शिरोळ, हातकणंगले, वडगाव, हुपरी या ठिकाणी शिवराज भवन बांधून माझे वचन सत्यात उतरवत आहे. आष्टा, सातई, अकिवाट, टाकई येथे MIDC मंजूर झाली आहे. कोल्हापुरात मंजूर झालेल्या 7 पैकी 4 MIDC माझ्या मतदारसंघात होत आहे. त्यातून 10 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन युवकांना रोजगार मिळणार आहे. काही लोक पाण्यात राजकारण करून विष घालवत आहेत. मीच पाणी आणणार आहे. मी लोकसभेत जातोय म्हणून मतदारसंघात इतकी कामे होत दिसत आहेत. जर मतदारसंघात राहिलो असतो तर इतका निधी आला नसता. यावेळी अमृत भोसले, रवींद्र माने, अप्पा रावळ, संतोष सावंत, रवी राजपुते, अरविंद माने, शहाजी भोसले, रणजित, अमर जाधव, किसन शिंदे, मनोज साळुंखे, सचिन हळदकर, राजाराम लोकरे, आनंदराव उदाळे, उल्हास सूर्यवंशी, संभाजी खवरे, राजेंद्र बचाटे आदी उपस्थित होते. समाजकार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.